नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेबद्दल परिपूर्ण मार्गदर्शन केलं जातं. रजिस्ट्रेशनपासून तर ॲडमिशनपर्यंत जी काय प्रक्रिया असते साधारण 3 महिने 4 महिने चालते. बऱ्याचदा BMS BHMSची प्रक्रिया जवळजवळ 5 ते 6 महिने पण चालते. ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून देण्याच्या संदर्भाने आपण गेल्या 9 वर्षापासून काम करतो आहे. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांचं MBBS, BDS, BAMS, BHMS, फिजिओथेरपी, नर्सिंग, फार्मसी, इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या कोर्सेसला प्रवेश घेण्याचं स्वप्न आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. भरपूर अनुभव आपल्याला पाठीशी आहे. त्यामुळं मेरिटसह मॅनेजमेंट कोट्यातल्या ॲडमिशनचा सुद्धा आपला सगळीकडे संपर्क आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सुद्धा आपण विद्यार्थी पालकांना सातत्यानं मार्गदर्शन करतो. विशेषतः MBBS, BDS, BAMSचे ॲडमिशन जे इतर राज्यांमध्ये होतात त्यामध्ये सुद्धा आपला सगळीकडे कॉन्टॅक्ट आहे आणि विश्वासार्हता खूप आहे आपली, ज्याच्यामुळं विद्यार्थी पालकांना जर जे एनरोल होत आहेत तर त्यांचं निश्चितपणे आपण 100% त्या ठिकाणी खात्रीनं ॲडमिशन जे येतं ते करून देत असतो. त्यामुळं आज आता ही परीक्षा नीट 2026ची रिनीट एक्झाम पूर्ण झालेली आहे, जी की आपण 21 तारखेला दिली. आणि ऑफिशियली ज्या ज्या नामांकित क्लासेस आहेत त्यांच्या आन्सर की उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले स्कोअर काढलेले आहेत आणि आलेल्या स्कोअरनुसार काय काय पॉसिबिलिटीज आहेत या संदर्भामध्ये आता विद्यार्थी पालकांची विचारणा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. प्रामुख्यानं नीटची तयारी करणाऱ्या मुलाचं पहिलं स्वप्न असतं की MBBSला प्रवेश घ्यायचा आहे. तर पहिला प्रयत्न असतो जो मेरिट थ्रू आपल्याला ॲडमिशन मिळावं, ज्याच्यामुळं कॅटेगरी बेनिफिट मिळतील आणि फीसची सवलत मिळेल. त्यामुळं शिक्षण घेणं थोडंसं सोपं होईल. अर्थात ज्या विद्यार्थ्यांना हे गुण आलेले आहेत त्यांच्यासाठी हा विषय खूप सोपा आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण आलेले असतील पण तरीही MBBSचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर नेमके पर्याय कोणते आहेत, कुठे ते ॲडमिशन होऊ शकतं, साधारण स्कोअर किती लागेल, बजेट किती असेल, हॉस्टेल मेसचा साधारण आपला 5.5 वर्षाचा खर्च सगळा मिळून कितीपर्यंत जाईल, या संदर्भानं अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे. त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्या ज्या विद्यार्थ्याचं MBBSचं स्वप्न आहे, गुण कमी अधिक असतील, MBBSचं स्वप्न आहे, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अर्थात त्याची पेइंग कॅपॅसिटी असावी, त्याची आर्थिक बाजू बऱ्यापैकी चांगली असावी, जेणेकरून मग तो या प्रक्रियेमध्ये जाऊ शकतो. आता महाराष्ट्राच्या बाहेर ॲडमिशन घेताना बऱ्याचदा विद्यार्थी पालकांना वाटतं विशेषतः की आपल्याला बाहेरसुद्धा कॅटेगरी बेनिफिट मिळतील. परंतु कॅटेगरी बेनिफिट कुठं मिळतं, तुमचं जे डोमिसाईल स्टेट आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असेल, तो कुठल्याही कॅटेगरीचा असेल ओपन कॅटेगरी सोडून, तर त्याला त्या कॅटेगरीनुसार शैक्षणिक सवलती फीच्या सुविधा लागू आहेत. कुठला विद्यार्थी जो महाराष्ट्र राज्याचा आहे आणि तो महाराष्ट्रात ॲडमिशन घेत असेल तर का, कारण तो महाराष्ट्र राज्याचा डोमिसाईल कॅन्डिडेट आहे आणि त्यामुळे त्याला सगळ्या शैक्षणिक सुविधा फीसचा लाभ मिळतो. जेव्हा आपण ऑल इंडियामध्ये भाग घेतो किंवा इतर राज्यांमध्ये भाग घेतो तेव्हा याच्यात काय बदल होतो, तर बऱ्याच विद्यार्थी पालकांना हे समजत नाही की बाबा ऑल इंडियात नेमके कोणते कॉलेजेस असतात आणि त्याचं साधारण कट ऑफ काय असेल. बऱ्याचदा पालक म्हणतात महाराष्ट्रात नसेल होत तर ऑल इंडियात करून द्या. ऑल इंडियात प्रामुख्यानं 2च प्रकारचे कॉलेज असतात असं आपण म्हणूया. एक असतात गव्हर्नमेंट कॉलेज, एम्स असेल, जिपमर असेल, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस असतील ते, म्हणजे त्याला आपण एका कॅटेगरीमध्ये पकडूया कारण त्याची फीस कमी असते. आणि दुसरी कॅटेगरी असते डीम्ड युनिव्हर्सिटी, ज्याच्यामध्ये ज्याला आपण स्वायत्त विद्यापीठ म्हणूया. ह्या 2च प्रकारचे कॉलेज हे ऑल इंडियाच्या MCCच्या काउन्सिल प्रक्रियेमध्ये असतात. बरं, मग आता बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की ऑल इंडिया कोट्यातनं भाग घेऊन आपल्याला सेमीच्या कॉलेजला इतर राज्यात अप्लाय करता येईल. तर याचं उत्तर आहे असं होत नाही, ही प्रक्रिया उपलब्ध नाही. जर आपल्याला इतर राज्यातल्या सेमी गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये भाग घ्यायचा असेल तर आपल्याला त्या राज्याची प्रवेश प्रक्रिया करावी लागते, त्याच्या राज्याच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घ्यावा लागतो. त्यामुळे ऑल इंडिया कोट्यात जात असताना आपल्याला 2 प्रकारचे कॉलेज उपलब्ध आहे. एक असतील समजा गव्हर्नमेंट, एम्स, जिपमर, आणि दुसरं असेल डीम्ड युनिव्हर्सिटी. आता जो विद्यार्थी ऑल इंडियात गव्हर्नमेंटला जातो ऑब्वियसली त्याला स्टेटमधलंही गव्हर्नमेंट मिळेल आणि त्याला स्टेटमधलंही सेमी गव्हर्नमेंट मिळेल, कारण ऑल इंडियाचा कट ऑफ हा राज्याच्या कट ऑफपेक्षा जास्त असतो. थोडक्यात काय, जर राज्यात मिळेल तर ऑल इंडियात तो जाण्याचं काही कारण नाही. मग कोण जातं ऑल इंडिया कोट्यामध्ये, असे विद्यार्थी की ज्यांचं डीम्ड युनिव्हर्सिटीचं बजेट आहे, तेवढी फीस भरण्याची त्यांची कॅपॅसिटी आहे आणि
महाराष्ट्रासह देशभरामध्ये जे काय 59 MBBS कॉलेजेस आहेत डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये मार्कानुसार बाहेरसुद्धा जाण्याची तयारी आहे. तर अशा विद्यार्थी जे येते हे ऑल इंडिया कोट्यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून MBBSसाठी त्या ठिकाणी जातात. मग सगळ्यात पहिला पर्याय काय असेल? MBBSला कमी गुण आले तरी MBBSचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर पहिला पर्याय असेल आपण MCCच्या माध्यमातून ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग घेऊ शकतो आणि त्या ठिकाणी डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये MBBSला प्रवेश घेऊ शकतो. अर्थात फीस किती असेल तर देशभरामध्ये जे काही एकूण वेगवेगळे कॉलेजेस आहेत तर साधारण एक सिम्बॉयसिस मेडिकल कॉलेज पुणे जर सोडलं त्याची फीस जवळजवळ 13 लाख रुपये असेल. तर ते कॉलेज जर सोडलं आपण, जे मुलींचं कॉलेज आहे सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ मेडिकल सायन्स, ते कॉलेज जर सोडलं आपण तर इतर कॉलेजची फीस साधारण 19 लाखापासून 30 लाख रुपयापर्यंत प्रतिवर्ष ही फीस असते आणि ही साधारण 4.5 वर्षाची फीस आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागते. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं बजेट साधारण 1,10,00,000 ते 1,30,00,000 35 लाखपर्यंत आहे, हॉस्टेल मेससह 1.5 कोटीपर्यंत आहे, असे विद्यार्थी डीम्ड युनिव्हर्सिटीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये जाऊ शकतात. त्याचं कारण असं आहे की ही फीस जी आहे ते साधारण 25 लाख रुपये जरी आपण ॲव्हरेज फीस पकडली तरी ही साधारण 4.5 वर्षाचे 1,12,50,000 रुपये होतात. 10-12 लाख हॉस्टेल मेसचे 1,25,00,000 आणि इतर काही खर्च 5.5 वर्षात 1,25,00,000 ते 1,30,00,000 रुपये हे मिनिमम बजेट डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांचं असावं लागतं. आणि यासाठी मार्काची रिक्वायरमेंट काय आहे तर महाराष्ट्रामध्ये जर एखाद्याला MBBSला जायचं तर किमान 300+ स्कोअर असावा आणि महाराष्ट्रासह इतर राज्यात बाहेर कुठेही भेटलं आणि तिकडेही घेण्याची तयारी असेल तर मग मात्र 170-180 मार्कापासून सुद्धा MBBSला ॲडमिशन मिळू शकतं. विशेष करून तामिळनाडू स्टेटमध्ये चेन्नई आहे किंवा इतर जे बरेचसे लोकेशन आहेत त्या साईडला. म्हणजे काय, MBBS करायचं आहे, कमी गुण आलेले आहेत परंतु पेईंग कॅपॅसिटी आहे, आर्थिक बाजू मजबूत आहे, तर डीम्ड युनिव्हर्सिटी हा एक अतिशय महत्त्वपूर्ण पर्याय आहे. आणि या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांचं MBBSचं स्वप्न आपण पूर्ण केलेलं आहे. आणि याही वर्षी आपल्याकडं बऱ्याचशा इन्क्वायरी ऑलरेडी पहिल्या 3 मेची एक्झाम झाली त्याच्यानंतरच आलेल्या होत्या. आता परत रिनीट झाल्यानंतरसुद्धा बऱ्याचशा पालकांची त्या संदर्भामध्ये विचारणा आपल्याला सुरू झालेली आहे. हा एक पहिला पर्याय. दुसरा पर्याय का असतो, बरेचसे असे विद्यार्थी असू शकतात की ज्यांची पेईंग कॅपॅसिटी पण आहे परंतु त्यांना जस्ट क्वालिफाईंग मार्क आहे किंवा जस्ट 200च्या आसपास स्कोअर आहे आणि त्यांना महाराष्ट्रातच ॲडमिशन घ्यायचं आहे, इतर राज्यात जाण्याची तयारी नाही. तर अशा केसमध्ये हे बजेट काही अंशी वाढू शकतं. परंतु मग यांना महाराष्ट्रामध्येच IQ कोट्यातनं इन्स्टिट्यूट कोट्यातनं MBBSसाठी महाराष्ट्रात ॲडमिशन घेता येतं. ही सुद्धा प्रक्रिया ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून केली जाते. थोडक्यात काय, ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राबाहेर आणि MBBSसाठी किंवा मॅनेजमेंटमध्ये सेमी गव्हर्नमेंटच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल, अशा दोन्ही पद्धतीची प्रक्रिया आपण यापूर्वीपासून करतो, याही वर्षी ती करणार आहोत. सो जे कोणी इच्छुक असतील त्यांनी नक्की संपर्क करावा. परंतु आता हे जे 2 ऑप्शन सांगितले हे अतिशय हायर साईडला याचं बजेट आहे. मग कमी बजेटचे पर्याय कुठले आहेत तेही आपण तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहोत. त्यामुळं इथून पुढं ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्या दृष्टीनं हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेलं नसेल, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं पेज फॉलो केलेलं नसेल तर नक्की फॉलो करा. कारण या 2026-27च्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फेसबुक पेजवर जे ते विद्यार्थी पालकांसाठी शेअर करत असतो. आता कमी बजेटमध्ये असलेलं पहिलं जे ऑप्शन आहे तर ते आपण बघूया. ते म्हणजे आपल्याला केरळ राज्यामध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेता येतो. केरळ राज्यामध्ये साधारण 8-8.5 लाख 9 लाख रुपयापर्यंत फीस आहे. 4.5 वर्षाची फीस जर आपण गृहीत धरली तर 40 लाख रुपयापर्यंत ते बजेट जातं. 5-6 लाख 7 लाख इतर खर्च पकडला तर साधारण 48 ते 50 लाखामध्ये संपूर्ण MBBS त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतं. म्हणजे केरळ राज्य हे अतिशय एक महत्त्वपूर्ण पर्याय त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. परंतु केरळ राज्यामध्ये मेरिट हे बऱ्यापैकी हायर साईडला असतं. म्हणजे किती, महाराष्ट्राचा जो सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे त्यापेक्षा 10 मार्कांनी कमी. म्हणजे असं गृहीत धरा की समजा महाराष्ट्रामध्ये यावर्षी 475 ते 480ला सेमी गव्हर्नमेंट मिळेल तर एखाद्या मुलाला 460-65 मार्क असतील तर त्याला केरळ राज्यामध्ये पर्याय उपलब्ध आहे. केरळ राज्यासाठी त्याची प्रक्रिया आपल्याला करता येऊ शकते.
म्हणजे अगदी बजेटमध्ये 45 ते 50 लाख रुपयामध्ये केरळमध्ये MBBS पूर्ण होऊ शकतं. त्यानंतरचा पुढचा पर्याय आपण गृहीत धरूया, म्हणजे एक्सप्लेन करूया तुम्हाला, तो म्हणजे छत्तीसगड. ऑफिशियली छत्तीसगडमध्ये सुद्धा केरळ राज्यासारखीच फीस आहे, परंतु केरळ राज्याप्रमाणे छत्तीसगडमधली प्रोसेस नाही. छत्तीसगडमध्ये बऱ्याचदा फी जरी कमी असेल तरीही आपलं टोटल बजेट हे साधारण 60-65 लाख रुपयापर्यंत जाऊ शकतं. ज्या विद्यार्थ्यांना केवळ फीस पाहून जे ॲडमिशन घेतील त्यांनी चूक करू नका, कारण तुमची जी फीस असणार आहे त्या फीसच्या 10-15 लाख रुपये शिल्लक तुमची फीस ही जाऊ शकते किंवा तुमच्याकडून घेतल्या जाऊ शकते. त्यामुळे छत्तीसगडमध्ये सुद्धा ॲडमिशन करता येईल, पण तिथं 60 ते 65 लाखाचं बजेट तुमचं असावं. आणि अर्थात जर स्कोअरचा विचार केला तर तिथेसुद्धा साधारण 450+ तुमचे मार्क्स असावेत, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घेणं सोपं होईल. आणि ही सुद्धा प्रक्रिया आपण त्या ठिकाणी करतो. त्यानंतर त्याच्या पुढचा पर्याय आहे जो खूप पॉप्युलर आहे, जो म्हणजे कर्नाटक राज्याचा. कर्नाटक राज्यामध्ये जर आपल्याला प्रवेश प्रक्रियेमध्ये जायचं असेल तर साधारण 13 ते 14 लाख प्रतिवर्ष फीसप्रमाणे साधारण 60 लाख रुपये ते 65 लाख रुपये फीसचं आपलं बजेट असावं. अर्थात या ठिकाणीसुद्धा जर आपण स्कोअरच्या बाबतीत बोलायला गेलं तर महाराष्ट्र राज्यापेक्षा एक 15 ते 20 मार्क कमी असतील तरी कर्नाटक राज्यामध्ये आपला ॲडमिशन त्या ठिकाणी MBBSला होऊ शकतं. थोडक्यात ज्या मुलांचं 55 ते 60 लाख रुपये फीसचं बजेट आहे, 10 लाख रुपये हॉस्टेल मेसचे, ओव्हरऑल 70 लाख रुपयापर्यंतचं बजेट आहे, तर अशा मुलांनासुद्धा कर्नाटक राज्यामध्ये MBBSला प्रवेश मिळू शकतो. त्यानंतर पुढचं जे स्टेट आहे ते म्हणजे तेलंगणा. महाराष्ट्राचे बरेचसे विद्यार्थी तेलंगणामध्ये प्रवेशाला इच्छुक असतात, परंतु तेलंगणामध्ये काउन्सिलिंग प्रक्रियेतून ॲडमिशन मिळणं फार कठीण झालेलं आहे, कारण सीट्स बाहेरच्या राज्यातल्या मुलांना, ज्याला आपण कॅटेगरी B म्हणतो, त्यामध्ये अतिशय कमी जागा त्या ठिकाणी उपलब्ध असतात. त्यामुळं NRI कोट्यातून प्रवेश घेण्याचा पर्याय हा तेलंगणासाठी चांगला पर्याय आहे. अर्थात बजेटचा विचार केला तर साधारण 85 लाखापासून 95 लाखाच्या प्लस हे बजेट असू शकतं. अर्थात हे फक्त फीसबद्दल बोलतो आहे. हॉस्टेल मेस ॲडिशनल लागू शकेल. NRIचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी बनवावे लागतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात, त्याची किमान 4-5 लाख रुपये खर्च असतो. मोठामोठी 1 करोड NRI डॉक्युमेंट, डिपॉझिट, बाकी सगळ्या गोष्टी, काउन्सिलिंगची फीस प्लस फीस जे काय 85 लाख टू 95 लाख हे साधारण फीसचं बजेट, आणि हॉस्टेल मेस 10 लाख रुपये ॲडिशनल. मोठमोठी 1 करोड ते 1 करोड 10 लाख रुपयापर्यंत संपूर्ण MBBSचा खर्च हा NRI कोट्यातनं तेलंगणासाठी जाऊ शकतो. ज्या मुलांची मानसिकता आहे, फायनान्शियल बजेट आहे, तयारी आहे, ते तेलंगणासाठी प्रामुख्यानं त्या ठिकाणी जाऊ शकतात. आणि जर स्कोअरचा विचार केला तर जस्ट क्वालिफायपासून त्या ठिकाणी ॲडमिशन होऊ शकतं. म्हणजे एखाद्याला 150 मार्क आलेले आहेत, 170 आहेत, 180 मार्क्स आहेत आणि त्याला तेलंगणात जाण्याची तयारी आहे, तर अशा मुलांना तेलंगणा राज्यामध्ये NRI कोट्यातनं MBBSला प्रवेश देता येऊ शकतो. सो हे बजेट असेल आणि मार्क्स अशा पद्धतीनं असतील तर तेलंगणा एक उत्तम पर्याय आहे, आणि हेही ॲडमिशन आपल्या वतीनं विद्यार्थी पालकांना करून दिले जातात. त्यानंतर 2 खूप पॉप्युलर ऑप्शन्स असतात. जो शेवटचा आहे तो आपण खूप इम्पॉर्टंट आहे, तो सगळ्यात शेवटी घेऊया. त्यानंतर पुढचं राज्य म्हणजे बिहार स्टेट. बिहारमध्ये सुद्धा MBBSला जाण्याची बऱ्यापैकी ट्रेंड मागच्या 4-5 वर्षात डेव्हलप झालेला आहे. आणि बिहार राज्यामध्ये जे एखाद्या मुलाला MBBSला जायचं असेल तर बजेट किमान असावं 55 लाखापासून 75 लाखापर्यंत, ज्याच्यामध्ये त्यांची फीस प्लस हॉस्टेल मेसचा खर्च इन्क्लूड होऊ शकतो. अर्थात स्कोअर किमान 400+ असावा, आणि त्यामुळं जे येतं त्यांना तिथं सहजरित्या MBBSला ॲडमिशन आपल्याला करता येऊ शकतं, आणि त्या ठिकाणी त्यांचं MBBSचं स्वप्न जे येतं पूर्ण होऊ शकतं. आणि जो शेवटचा पर्याय आहे जो की खूप पॉप्युलर आहे, देशभरातील विद्यार्थी त्या राज्यासाठी प्रामुख्याने MBBSला प्राधान्यानं प्रयत्न करतात, किंवा आमच्याही वतीनं मेजर ॲडमिशन या राज्यातच करण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्याचे 2 प्रमुख कारणं: एक, ॲडमिशन मिळण्याची शाश्वती खूप आहे, गॅरंटी म्हणूया आपण त्या थोडक्यात. दुसरं, बजेट कम्पेअर टू अदर स्टेट हे थोडंसं कमी असतं, ते म्हणजे UP. उत्तर प्रदेशमध्ये जवळजवळ 31 कॉलेजेस आहेत, मायनॉरिटी इन्स्टिट्यूट वगैरे पकडून, आणि जवळजवळ बऱ्यापैकी चांगल्या जागा हे MBBSसाठी उपलब्ध असतात. ओपन टू ऑल आहे, ओपन स्टेट आहे ॲडमिशनच्या संदर्भानं. साधारण 12 लाखापासून 19 लाखापर्यंत फीस, 20 लाखापर्यंत फीस असलेले कॉलेजेस आहेत, परंतु मायनॉरिटी इन्स्टिट्यूटची फीस 18, 19, 20 लाख आहे.
जे रेग्युलर कॉलेजेस आहेत, जे मायनॉरिटी नाही आहेत, अशा कॉलेजची फीज 12 लाख ते 14 लाख 15 लाख पर इयरपर्यंत आहे. साधारण हे जर आपण फीजचं बजेट लक्षात घेतलं तर 60 ते 65 लाख फीज धरा आणि 15 लाख रुपये हॉस्टेल मेस आणि इतर डिपॉझिट पर इयर मिसलेनियस एक्सपेन्सेस वगैरे पकडले तर 80 लाख रुपयामध्ये हॉस्टेल मेससह MBBS पूर्ण होऊ शकेल. असं हे राज्य आहे UP. आणि साधारण 300+ जरी स्कोअर असेल तरी UPमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळवता येतं. आणि आमच्या वतीनं अशा पद्धतीनं अनेक मुलांचं MBBSचं स्वप्न हे UPमध्ये आम्ही पूर्ण करून दिलेलं आहे. सो थोडक्यात पहिला पर्याय डीम्ड युनिव्हर्सिटी, ज्याचं बजेट 1 करोड 10 लाखाच्या पुढे आहे. असे विद्यार्थी साधारण त्याच्यापेक्षाही थोडंसं प्लस बजेट असलेलं महाराष्ट्र स्टेटचे सेमी गव्हर्नमेंटचे मॅनेजमेंटचे सीट्स, त्यानंतर केरळ राज्य ज्याचं बजेट थोडंसं कमी आहे, त्यानंतर छत्तीसगड, त्यानंतर कर्नाटका, तेलंगणा, बिहार आणि शेवटी UP. अशा पद्धतीनं कमी गुण असतील तरीही MBBSचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर हे सगळे पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतात. आता यापैकी आपण स्कोअर काढून झालेला आहे, आपल्याला MBBSच करायचं आहे आणि अशा पद्धतीचं बजेट आपलं आहे. अर्थात स्कोअर मिळता जुळता असेल तर त्या ठिकाणच्या रिक्वायरमेंटनुसार तर आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की संपर्क करा. आपलं ऑफिस छत्रपती संभाजीनगरमध्ये आकाशवाणी चौकामध्ये फ्रीडम टॉवर नावाच्या बिल्डिंगमध्ये आहे, जे की 5व्या फ्लोअरला आहे. आपण ऑफिसला नक्की व्हिजिट करू शकता. आल्यानंतर सगळी माहिती समजून घ्यायची आहे आणि हे सगळं विषय समजून घेतल्यानंतर तुमची तयारी असेल तर तुम्ही मग एनरोल करू शकता आणि मग त्या माध्यमातून आपण तुमची पुढची प्रवेश प्रक्रिया जी ते आमच्या वतीनं पूर्ण करून देतो. सो थोडक्यात माहिती घेण्यासाठी कुठले चार्जेस नसतील. मी प्रत्यक्ष तुम्हाला उपलब्ध असेल, तुम्ही मला प्रत्यक्ष येऊन भेटू शकता आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं MBBSचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर एक सुवर्ण संधी असेल असं आपण या ठिकाणी म्हणूया. आणि जे इच्छुक असतील त्यांनी नक्की संपर्क करा. आम्ही आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहोत. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.